पुढचा एक राजकीय मुद्दा सध्या जो सातत्याने समोर येतोय आणि तो खास करून एक मराठा नेता म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे। अर्थात मी तुमचा तसा उल्लेख केला त्याबद्दल तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे मी तुम्हाला मराठा नेता म्हटलेलं चालणार आहे का? कारण आजकाल एक नवी विचारधारा समोर येते की जातीची चर्चा करू नका। सुरुवातीलाच माझा उल्लेख करताना भाजप मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार जी असं तुम्हीच केली आणि तुम्हीच त्या ठिकाणी मी भाजपचा नेता असा उल्लेख न केल्यामुळे आता मला नेता म्हणून का उल्लेख करताय? नाही मी तुम्हाला आता मराठा नेता असा उल्लेख केलेला चालणार आहे। नाहीच मी कार्यकर्ता आहे। अच्छा ठीक आहे। आणि म्हणून कदाचित तुमच्या सुरुवातीला तुम्ही त्याचा उल्लेख केला नसाल। जी पण मराठ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने तुमचं स्वतःचं चिंतन काय म्हणतंय? आता ज्या पद्धतीने मनोज जरांगे निवडणुकीत येऊ पाहतायत त्यांचं म्हणणं आहे की येत्या काळात ते सर्व जागा लढतील आणि त्यात सुद्धा खास करून भाजपाचा जागा पाडतील। मला मुंगेरी लाल के हसीन सपने, भाजपचा पराभव करू, भाजपला संपवू अशी स्वप्न बघणारे मोठे मोठे त्यांची आज अवस्था काय झाली याचा अभ्यास आंदोलनकर्त्यांनी करावा। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आपल्या भात्यामध्ये केलेल्या संपूर्ण विकास कामांची आणि किंबहुना मराठ्यांसाठी सुद्धा आरक्षण देणारा नेता देवेंद्र फडणवीस आणि पक्ष भाजप हे त्या ठिकाणी आम्ही करून दाखवलंय। आता एकनाथ शिंदेजींच्या सरकारमध्ये पुन्हा केलंय आणि म्हणून जे माननीय अमित शहाजी बोलले तेच सत्य आहे। जेव्हा जेव्हा भाजप किंवा भाजप मित्रांचं सरकार येतं त्यावेळेलाच मराठ्यांना आरक्षण मिळतं। पवार साहेब किंवा काँग्रेस यांचं सरकार येतं त्यावेळेला मराठ्यांना आरक्षण मिळत नाही किंवा मिळालेलं व्यपगत होतं।